अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदेची शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पार्टी या महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा एकदा रखडले। त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत येणार आहेत आणि बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। युतीचा आणि जागा वाटपाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीमध्ये असणार आहेत, तर महायुतीतल्या घटक पक्षांशी चर्चा करून जागा वाटपाला ते अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे। काही मार्ग निघाला नाही तर महायुती तुटण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे। कोणताही एक निर्णय आज जाहीर होणार असल्याचं सांगितलं जातं। दरम्यान नागपुरातील इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रामगिरीवर पोहोचलेले आहेत। उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। उमेदवारी पक्की करण्यासाठी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। सकाळपासून रामगिरी निवासस्थानी कार्यकर्ते आणि इच्छुकांची गर्दी झाली। निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे केवळ 2 दिवस उरलेले आहेत। मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, अजूनपर्यंत कोणाकडूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांसोबतच माजी जे नगरसेवक होते त्यांची धाकधूक वाढलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून नागपुरात आहेत। काल ते अमरावती आणि चंद्रपूरच्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते। त्यानंतर रात्रीपासून ते नागपुरात मुक्कामी आहेत आणि नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते असतील किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सकाळपासून जे आहे ते वर्दळ आपल्याला या रामगिरी निवासस्थानाबाहेर दिसून येत आहे। मुख्यमंत्री आज नागपुरात आहेत, त्यांचे काही कार्यक्रमही आहेत नियोजित। मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून आपली उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा त्यासोबतच इतरही जी कामं आहेत, काही निवेदनं आहेत ती देण्यासाठी कार्यकर्ते इथे आलेले आहेत। दादा, कुठून आलेत तुम्ही आणि काय सांगाल? मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले आहे। मी नागपूरचा आहे, विवेक मेंढी प्रभाग 37 मधनं उमेदवारी मागितली आहे। गेल्या 12 वर्षापासून मी भाजपचं काम करतो आहे आणि याच्या आधी मी देवेंजीचा सोशल मीडिया पाहत होतो। उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। देवेंजी नवीन युवकांना संधी देतील। काही उमेदवार जे आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, ते देखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर काही आपल्या प्रभागातील असतील किंवा मतदारसंघातील जी काही कामं असतील त्यांचंही निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना इथे हे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील ते इथे आल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।